श्री विठ्ठल कृष्ण
श्री विठ्ठल केली हातोफळी आया बळी पावले आम्ही देवा शक्तीने भापुतीने करुणा पावटणी केला काळ जया बोळ होते ते आम्ही देवा शक्तीने भापुतीने करुणा तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र आम्ही देवा शक्तीने भापुतीने करुणा पांडुरंगा करू नमो त्रिभुवन पावनी अद्वैत जननी देवाची एकी केली हातोफळी ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तीने भापुतेने करुणा संत श्रेष्ठ जगतवंदे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्वाचा असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांची भूमिका घेऊन देवाकडे करुणा भागलेली आहे. विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या या आमने गावामध्ये श्री सद्गुरु नारायण महाराज गोंदेकर, श्री बंधूजी महाजन, आदिभक्तीपरायण गुरुवारी वैकुंठवासी तुकाराम महाराज बेलोशी यांच्या प्रेरणेने नूतन मंदिर आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त या ठिकाणी सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरीचा सामुदायिक पारायण सोहळा 75वा अमृत महोत्सवी वर्ष समस्त ग्रामस्थ मंडळ, नवतरुण मित्र मंडळ, श्री सद्गुरु नारायण महाराज सेवा मंडळ आणि सर्व महिला मंडळ आमने सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत असताना आजची आपली ही 6व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. सर्व ग्रामस्थ मंडळींच्या वतीने आदरणीय हरिभक्तीपरायण जितेंद्र महाराज यांच्या आग्रहाने माझ्याकडे सेवा आलेली आहे. सेवेकरता उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, बासरीवादक आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांना मी वंदन करतो. आपण सर्वांनी मिळून टाळी वाजून कीर्तनात सहभागी व्हायचे. विठ्ठल कीर्तनाला थोडासा आपल्याला उशीर झालेला आहे, कारण संस्थेच्या वतीने आळंदीच्या माऊलीच्या मंदिरात माझी रोज प्रवचन सेवा असते 4 ते 5. गेली 6 वर्षापासून रोज प्रवचन सेवा असते, ती लाईव्ह दाखवली जाते. प्रवचन सेवा करून मी निघालो आणि त्यामुळे थोडासा यायला उशीर झाला. त्यात पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे. इथं आल्यानंतर तुमची चाल ऐकल्यानंतर मला असं वाटलं मला उशीर नाही झाला, मी लवकर आलोय. विठ्ठल या ठिकाणी बाहेरचं आयोजन खूप भव्य आणि दिव्य गावाच्या मानाने या ठिकाणी केलेलं आहे.
परंतु काही गोष्टी आपल्या हातामध्ये नाही. अचानक त्या ठिकाणी वरुण राजाचं आगमन झालेलं आहे. तसा पाऊस चांगला का वाईट? कारण असं म्हटलं, यज्ञात भवती पर्जन्य. यज्ञ चांगला झाला की पाऊस येतो असं आपण असं मानायचं ना आनंदी राहायचं. कारण आपल्या जीवनामध्ये आपल्या परिस्थितीपेक्षा सुद्धा आपली मनस्थिती खूप महत्वाची पडलेला आहे. महाराजांनी या अभंगातून आपली सगळ्यांची मध्यस्थी भूमिका देवाकडे मांडलेली आहे. संतांचं जे कार्य आहे ते जीव आणि देव यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचं काम आहे. व्यावहारिक भाषेत जर सांगायचं झालं तर जसे वकील आपल्या आशिलाची भूमिका त्या कोर्टामध्ये मांडत असतात, त्याप्रमाणे संत बऱ्याच वेळेला आपली सगळ्यांची भूमिका देवाकडे मांडत असतात. ऐकताय ना तुम्ही? आवाज कशाचा आहे? एखादा वकील जर चांगला असेल, लक्ष द्या, वायाला गेलेली केस असेल तो जिंकून दाखवतो. आणि वकील जर चांगले नसतील तर जिंकत आलेली केस सुद्धा वायाला जाऊ शकते. वाल्या पळ्याची केस वायाला गेलेली केस, पण वकील भेटले नारद महर्षी, आणि वाल्या पळ्याचा कोण झाला? वाल्मिक ऋषी झाला. संत आपली मध्यस्थी देवाकडे नेहमीच करत असतात. जीव कसाही असला पण संतांनी त्याला हाताला धरलं, त्याचा उद्धार झालाच. विठ्ठल अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. कसाही जीव असला फक्त त्याला संतांनी हाताला धरलं पाहिजे, संतांनी त्याची बाजू देवाकडे मांडली पाहिजे. उदाहरण सांगतो, मी अभंगाकडे बोलतो. रामायणामध्ये एक प्रसिद्ध उदाहरण आलेलं आहे, ते म्हणजे सुग्रीवाचं. सुग्रीव जो आहे त्याचं वर्णन रामायणकार सांगतात. सुग्रीव भित्रा मनुष्य आहे, सुग्रीव अज्ञानी आहे, सुग्रीव विषयी आहे. सुग्रीवाचा कुठेही विश्वास नाही. फक्त सुग्रीवामध्ये एक चांगला गुण आहे की त्याचा हनुमंतरायावर विश्वास आहे. रामायणकारांनी असा प्रसंग सांगितलेला आहे, जेव्हा भगवान श्री रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण महाराज दोघेही ऋषमुख पर्वताकडे जायला निघाले, त्यावेळेस लांबून ह्या सुग्रीवाने रामप्रभूंना येताना पाहिलं. कोणीतरी दोघं आपल्याकडे येत आहेत, त्याला भीती वाटायला लागली. समोरून साक्षात परब्रह्म येत होतं, देव येत होता, पण सुग्रीव घाबरला आणि सुग्रीवाने हनुमंतांना बोलवलं. म्हणजे हनुमंतराय, समोरून दोन माणसं येत आहेत, मला असं वाटतंय माझ्या भावाने वालीने मला मारायला दोन माणसं पाठवलेली दिसते. समोरून कोण येत होतं? साक्षात भगवान परमात्मा येत. परंतु याला भीती वाटली. हनुमंतराय त्याला समजून सांगितलं, अरे बाबा तू असा उलटा विचार का करतो की मला मारायला कोण येणार असेल? तू असा चांगला विचार कर की मला मदत करायला लोक येत असतात. कारण शास्त्र असं आहे, मानसशास्त्र असं सांगतं, आपण ज्याच्याबद्दल जसे विचार करतो तसेच विचार त्या माणसाच्या मनात आपल्याविषयी निर्माण होतात. विठ्ठल आपण चांगला विचार केला तर सगळ्यांच्या मनात आपल्याविषयी चांगले विचार होऊ शकतात. म्हणून आजकालच्या भाषेत सांगायचं तर पॉझिटिव्ह थिंकिंग, नकारात्मक विचार करायचे नाही. असं म्हणतात आपल्या घरामध्ये वास्तू पुरुष राहतो. वास्तू शांती केल्यानंतर आपण त्या वास्तू पुरुषाची पूजा करतो. तसं तर रोज पूजा करायला सांगितली बरं का, पण आपण आता एकदा केली की परत त्याच्याकडे बघतही नाही, तिथे आडगळ टाकून ठेवतो. पण तो वास्तू पुरुष जो आहे तो रोज आपल्याला आशीर्वाद देतो घरामध्ये. त्या वास्तू पुरुषाचा आशीर्वाद ठरलेला आहे, त्याचा आशीर्वाद असतो, तथा असतो. काय आशीर्वाद आहे?
तथास्तु. तथास्तु म्हणजे तसे हो. आपण घरात बसले बसले जर असं म्हटलं, माझ्याकडून भरपूर नामस्मरण घडू द्या, तो म्हणतो तथास्तु. आमच्या घरात कधीही भांडणं होऊ नये, तथास्तु. आमच्याकडून भरपूर अन्नदान घडावं, तथास्तु. आणि आपण जर घरात बसले बसले असा विचार करायला लागलो, आपलं वाटोळं तर होणार नाही, तो म्हणतो तथास्तु. म्हणून विचाराला फार किंमत आहे, आपल्या संकल्पाला फार किंमत आहे. विठाला हनुमंतरायाने त्या सुग्रीवाला समजून सांगितलं. तो असा उलटा विचार करून, मी आहे ना तुझ्या बरोबर. आणि हनुमंतराय साक्षात भगवान प्रभू रामचंद्राकडे गेले. गेल्यानंतर हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांची भेट घेतली, त्यांना विनंती केली, प्रार्थना केली. देवा, जवळच इथे वृष्णमुख पर्वत आहे, तिथे तुमचा एक फार मोठा भक्त राहतो आणि आपल्याला वृष्णमुख पर्वताकडे जायचं. आता हा काय भक्त होता का? देवाला पाहून पाळण्याच्या तयारीत असलेला सुग्रीव आहे. पण हनुमंतरायांनी मध्यस्थी केली. देवाला स्वतः हनुमंतराय घेऊन वृष्णमुख पर्वतावर आले. हनुमंतरायांनी त्या सुग्रीवाचा हात घेतला, देवाचा हात घेतला आणि दोघांची मैत्री घडून आली. सुग्रीवाचा सुद्धा काय झाला? उद्धार झाला. तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, धरिती जाती संत कृपावंत, धरिती जाती संत कृपावंत, धरिती जाती पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. संतांनी हाताला धरलं, देवाला कृपा करावी लागते. आजच्या अभंगात तुकाराम महाराजांनी आपल्या हाताला धरले, आपली भूमिका देवाकडे मांडली, आपल्या डोळ्यासमोर दृश्य आणलं. तुकाराम महाराज देवाकडे गेलेले, देवाला आनंद झालेला आहे. आणि तुकाराम महाराजांना देवाने कदाचित विचारलं असेल, तुकाराम महाराज काय तुमची इच्छा आहे, काही इच्छा असेल तर मला सांगा. तेव्हा तुकाराम महाराजांनी देवाला असं म्हटलं असावं, देवा, माझी एकच इच्छा आहे, सगळ्या लोकांचा तुम्ही उद्धार करून टाका. कारण आमचा जो अवतार आहे तो सगळ्यांचा उद्धार करण्याकरता आहे. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. सगळ्यांचा जेव्हा उद्धार झाला पाहिजे, तुम्ही सगळ्यांचा उद्धार करून टाका. असं म्हटल्यानंतर
कदाचित भगवान परमात्म्याने थोडासा गंभीर चेहरा केला असावा आणि तुकाराम महाराजांना म्हटले असावे की तुकाराम महाराज सगळ्या लोकांचा उद्धार एकदम होत नाही, दुसरं काहीतरी तुम्ही मागा. तुकाराम महाराज म्हटले, देवा सगळ्यांचा उद्धार होत असेल तर बघा, नाही तर मला दुसरं काही नाही. देवाने सांगितलं तुकाराम महाराज असं काही भलतसर मागू नका, मला ही सृष्टी चालवायची. सगळ्यांचा जर उद्धार झाला तर ही सृष्टी मी चालवणार तरी कशी. आता समजा इथं देव प्रगट झाला, होणार नाही, आणि आपल्या सगळ्यांना म्हटलं कीर्तन झाल्या झाल्या मी सगळ्यांना वैकुंठाला घेऊन जाणार आहे, कोण कोण येतंय त्यांनी हात वर करा. मला वाटत नाही कोणी अहो तुकाराम महाराजांना नेण्याकरता भगवान परमात्मा जेव्हा आले, तुकाराम महाराज देऊच्या गल्लीमध्ये फिरायला लागले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पुसोनी. पण लोक गेले नाही बरं का. व्यापारी लोक म्हटले आताच कुठं कोरोना गेलेला आहे, काही म्हटले आताच कुठे आमचा धंदा चांगला चाललेला आहे, शेतकरी म्हटले आताच कुठे सुगीचे दिवस आलेले आहेत. स्वतःच्या धर्मपत्नीला तुकाराम महाराजांनी विचारलं, ती म्हटली एवढी गाय व्यायला झालेली, ती झाल्यावर भाऊ म्हटली विठ्ठल तुकाराम महाराजांना भगवान परमात्मा म्हटले सगळ्यांचा उद्धार व्हावा अशी सगळ्यांची इच्छा नाही, त्यामुळे तुम्ही या भानगडीत पडू नका. सर्वसामान्य जीवाची अशी अवस्था आहे, ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. ते अंतरणेन ती बापुडे मनोनी अगत्य सेवने घडे, सांगे पोये पंखीचे किडे काय चिळशी घेते. ज्ञानोबराय बोलतात की शेणातले किडे असतात, त्यांना शेणाच्या बाहेर काढलं की त्यांची तगमग सुरू होते आणि शेणात टाकल्यानंतर ते म्हणतात बहुत अच्छा आहे. तया दुखिया दुःखाचे जिव्हार, जे विषय कर्दमीचे दरदूर, जे भोगनिळीचे जळचर सांडिती केवे. काही लोकांना दुःखाची एवढी सवय झाली त्यांना सुख सुद्धा नको वाटतंय. विठार म्हणून तुकाराम महाराजांना भगवान परमात्मा म्हणायला लागले, तुम्ही कशा करता आग्रह करता. तरी सुद्धा तुकाराम महाराज आग्रह करतातच आहे. मग देवाने एक युक्ती काढली. देव म्हटले, बघा या सगळ्या लोकांना सांगा मी गीतेमध्ये एक उद्धाराचा मार्ग सांगून ठेवलेला. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा सगळ्यांना उद्धार कसा करून घ्यायचा एक मार्ग सांगतो. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादये, आत्मैव ह्यात्मनो बंधु रात्मैव रिपुरात्मना. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादये, आत्मैव ह्यात्मनो बंधु रात्मैव रिपुरात्मना. आपुली आपण
आपण सोडवणूक केली पाहिजे असा मार्ग सांगितला. शास्त्रामध्ये 4 कृपा सांगितल्या. एक आहे ईश्वर कृपा, एक आहे गुरु कृपा, तिसरी आहे शास्त्र कृपा आणि चौथी आहे आत्मकृपा. आत्मकृपा कशाला म्हणतात? आपलीच आपल्यावर कृपा असणं याला म्हणायचं आत्मकृपा. सगळ्यात पहिल्यांदा आपली आपल्यावर कृपा पाहिजे, मग बाकीच्या कृपा आपल्याला उपयोगाला येतात. म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा आपण ठरवलं पाहिजे आपल्याला बदलायचंय, आपला उद्धार करून घ्यायचा. ज्याने स्वतः ठरवलं नाही त्याला बाकीच्या कोणाचा उपयोग होत नाही. विठ्ठल विठ्ठल जुनी कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायचे तुम्ही ऐकले असेल. एक उत्तम सनई वादक होते आणि त्यांना असं वाटायचं आपला मुलगा सुद्धा सनई वादक झाला. पण मुलगा असा होता की सनई वाजली की त्याचं डोकं दुखायचं. नियम असा आहे, असं म्हटलं जातं, जिथं पिकतं तिथं विकत नाही. अतिपरिचयात अवज्ञा होता. कुठल्याही गोष्टीचा अतिपरिचय नको. ती सनई वाजली की तो म्हणायचा बाबा मी बाहेर जातो. पण बाबांचा आग्रह असा की तू सनई वादक झाला पाहिजे. आग्रह असावा पण दुराग्रह नसावा. शास्त्रकार सांगतात, भागवतकार सांगतात, माणसाच्या जीवनात दुःख का आलं? प्रत्येक माणसाला असं वाटतं सगळ्यांनी आपल्या मनासारखं वागलं पाहिजे. प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न आहे, संस्कार भिन्न आहेत. प्रयत्न करावा, किती प्रयत्न केला तर बऱ्याच वेळेला आपल्या मनाच्या विरुद्ध गोष्टी घडतात. अशा वेळेस समजायचं देवाची इच्छा नाही. विठ्ठल धरलं त्या पोराला खाली पाडलं, सनई आणली त्याच्या तोंडातच खुपसली. तो म्हटला बाबा तुम्ही मला पाडलं, माझ्या तोंडात सनई खुपसली पण मी फुकणारच नाही म्हटलं. तो सनई वादा. तसं ज्याने ठरवलंय आपण कीर्तनाला गेलो तरी ऐकायचंच नाही. आपण बदलायचंच नाही. आपले विचार जसेच्या तसे ज्याने ठरवलंय त्याच्यात कोणी बदल करून घेऊ शकत नाही. पहिली आत्मकृपा पाहिजे. आपुली आपण करा सोडून. मग तुकाराम महाराजांना देवाने सांगितलं सगळ्या लोकांना सांगा तुमचा तुम्ही उद्धार करून घ्या, तुमची तुम्ही सोडवणूक करून घ्या. तेव्हा तुकाराम महाराज म्हणले देवा एवढं जर सोपं असतं तर मग देवाची काही गरज लागली, संतांची तरी काही गरज लागली. सगळ्यांना आपला उद्धार करून घेता येत नाही तेव्हा देवाने सांगितलं असं म्हणू नका तुकाराम महाराज. पूर्वी काही लोक होऊन गेले नाही का? लहानसा एक मुलगा होऊन गेला, वडिलांच्या मांडीवर सावतरायांनी बसू दिलं नाही, खाली ओढलं, रागाने रडत आपल्या आईकडे आला. त्याच्या आईने त्याला सुंदर शिकवणूक दिली आणि तो वनात गेला आणि वनात जाऊन त्यांनी माझी प्राप्ती करून घेतली. त्या मुलाचं नाव काय हो? ध्रुवा. वनाला याची लागी बैसावया पित्याच्या उत्संगी, परिचंद्र सूर्या परिसज्जगी श्लाघ्य केला. 5च महिन्यात माझी प्राप्ती करून त्याने घेतली. बरं दुसरा एक मुलगा सांगतो, त्याचं नाव आहे भक्तवर्य प्रल्हाद. एरवी दैत्य कुळ साचोकारे, परी इंद्रही सरिनला आहे उपरे. भक्ती गायत सरे जाती अप्रमाण, भक्तीचे न्याथिले पणे. दैती देवा आणिले उने, माझे नरसिंहत्व लेणे. जयाचे महिमे विठ्ठल विठ्ठल. तुम्ही सांगा की तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, भक्ती करा, माझा तुमचा उद्धार करून घ्या. असं जेव्हा तुकाराम महाराज, असं जेव्हा भगवान परमात्मा तुकाराम महाराजांना म्हणाले
तेव्हा तुकाराम महाराज आपली भूमिका घेऊन देवाशी बोलतायत. देवा, पूर्वीच्या लोकांचं उदाहरण तुम्ही आम्हाला सांगू नका, कारण पूर्वीच्या लोकांसारखं आम्हाला जमणार नाही. पूर्वीचे लोक कसे होते आणि आम्ही कसे आहोत हे अभंगाच्या पहिल्या चरणात. लक्ष द्या. तुकाराम महाराज आपली सगळ्यांची भूमिका घेऊन देवाशी बोलतायत. देवाला तुकाराम महाराज म्हणतायत, देवा तुम्ही पूर्वीच्या लोकांचं उदाहरण आम्हाला सांगू नका, कारण पूर्वीच्या लोकांच्या सारखं आम्हाला आता जमणार. पूर्वीची देश काळ परिस्थिती वेगळी होती. आता तशी देश काळ परिस्थिती राहिली नाही. काळाच्या ओघात सगळं बदलून जातं. विठाल विठाल पूर्वीचे जे लोक होते ते बलवान लोक होते. मला म्हणतात, एकी केली हातोफळी खाया बळी पावले. एकी बळी हातोफळी केली खाया पावले. हातोपळी केली ते बळी खाया पावले. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे. पहिला शब्द असा वापरला महाराजांनी, एकी. एकी शब्दाचा अर्थ आहे असे जास्त लोक असतात. फार थोडे लोक असतात की जे बलवान असतात आणि स्वतःच्या बळावर हातोफळी करतात, म्हणजे हातावर हात मारतात आणि हातावर हात मारून स्वतःच्या बळाने ते मुक्कामाला जाऊन पोहोचतात. विठाल विठाल. पण असे फार लोक नसतात. एकी शब्द वापरलाय. एकी म्हणजे एखादाच असतो. आपल्या बळावर देवाची प्राप्ती करून घेणारा एखादाच असतो. तुम्ही आम्ही सामान्य लोक आपल्या स्वतःच्या बळावर भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकत नाही. भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये शब्द वापरले, मनुष्यानाम सहस्रेषु
कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धा पश्चिमामेति तत्वता अस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलंदिरी विपाया पायला निघे. भगवान परमात्मा सांगतात मनुष्यानाम सहस्रेषु म्हणजे हजारो मनुष्यामध्ये एखादाच मनुष्य परमार्थ मार्गाकडे निघतो. विठ्ठल सगळे परमार्थात येऊ शकत नाही. आता आपल्या गावची लोकसंख्या किती असेल? किती? 4000. 4000 लोकसंख्येतले ते कीर्तनाला किती आलेले? 400 नसतील, 100. म्हणजे 4000पैकी 100 आलेले. तरी सुद्धा देवाने सांगितलेल्या टक्केवारीपेक्षा जास्त आहे. देवाने सांगितलं हजारावरती एक. आपले 4000त 100 म्हणजे किती टक्के झाले? 4000त 100 म्हणजे किती टक्के? गणित 4%. हजारात एक भगवान परमात्मा म्हणतात. कारण सगळ्यांना इकडे यावंसं वाटत. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात जयाच्या वाचे पुढे भोजे नाम नाचत असे माझे जन्म सहस्री होळे गे एक वेळ यावया. एकदा देवाचं नाव येण्याकरता हजारो जन्मीचं मागचं पुण्य पाहिजे. विठ्ठल म्हणून एकी केली हातोपरी म्हणतात. एखादाच बलवान असतो. कोणतं बल त्याच्याकडे असतं? बलाचे काही प्रकार आहेत. देवाकडे जायचं असेल तर आपल्याकडे कोणतं बल पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा माणसाकडे शारीरिक बल पाहिजे. व्यवहार करायचा असेल, परमार्थाचा करायचा असेल तरी मनुष्याचं शरीर चांगलं पाहिजे. पण केवळ शारीरिक बल देवाकडे जाण्याकरता पर्याप्त नाही. दुसरं एक बल पाहिजे ते म्हणजे भावाचं बल पाहिजे. ज्ञानोबारायांनी वर्णन केले भाव बळे आकळे रविना भावाचं म्हणजे चुलत भावाचं कामावर भाव.
प्रेमाचं बळ पाहिजे बरं का. भाव शब्दाचा अर्थ आहे ते प्रेम आहे. प्रेमाचं बळ पाहिजे. प्रेमाने जीव धरला जातो. प्रेमामध्ये फार मोठी शक्ती आहे बरं. प्रेमामध्ये मोठ्याला लहान करण्याची शक्ती. ज्ञानोबारांनी उदाहरण दिलंय भुंग्याचं. ज्ञानोबराय बोलतात, भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळी, देत उत्तीर्ण होईल प्राणे, परी तो कमळदळ चिरून येणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. कोरडी लाकडं कोरणारा भुंगा पण कोमल असलेल्या कमळाच्या कळीत त्या ठिकाणी सापडतो. ते तर उत्तीर्ण होईल प्राणी, प्राण जाईल त्याचा, परंतु कमलदळ चिरत नाही त्याचं, कारण त्याच्यावर असलेलं प्रेम. जसा भ्रमर त्याच्यामध्ये सापडतो तसा भगवान सुद्धा भक्ताच्या हृदयरूपी कमळात सापडतो. विठाला विठाला अनेक भक्तांनी भावाच्या द्वारे भगवान परमात्म्याला आपल्या हृदयात साठवलं. म्हणून पहिलं भावाचं बळ पाहिजे, पण नुसतंच भाव असून चालत नाही. भावाबरोबर थोडासा विवेक सुद्धा. काही ठिकाणी भाव असतो, विवेक नसतो. काही ठिकाणी विवेक असतो पण भाव नसतो. माणसाच्या जीवनात भावही पाहिजे आणि विवेक सुद्धा पाहिजे. काही ठिकाणी खूप भावना असते, इतकी भावना असते, इतकी भावना असते. काही काही लोक देवळात गेले का देवाच्या तोंडात पेढे घालतात. भावना भरपूर, पण भावना कुठे असली पाहिजे हे मात्र काहींना कळत. खूप भावना असते काही लोकांची. मंदिरात इतकी गर्दी होते, इतकी गर्दी होते की दर्शनाला जात असताना एखादी लहान मुलगी खाली पडली, एखादी म्हातारी आजी खाली पडली तर लोक तुडवून त्या आजीला आत देवळात जातात. देव म्हणतो बरं झालं एक आजी मारून आला माझ्या. म्हणजे भावना आहे परंतु कधी कधी विवेक नसतो. विठाल विठाल विठाल. एक उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येईल. रामायण नावाची मालिका टीव्हीवर येत होती. आता कोरोनामध्ये ती परत एकदा दाखवली. फार सुंदर मालिका. ते सुरुवातीचं मंगल इतकं सुंदर आहे. मंगल भावना अमंगल दृष्टांत सांगायचं आहे मला. ते रामायण मालिका चालू होती आणि एका गावामध्ये त्या रामायणामध्ये ज्यांनी रामाचं पात्र केलेलं आहे तो अभिनेता एका गावात दुसऱ्या एका पिक्चरच्या शूटिंग करता आला. आता गावातल्या लोकांची भावना, आपल्या गावात कोण आला, आपल्याला रामाला भेटायला जायचंय, राम आपल्या गावात आलेला आहे, सगळं गाव जमा झालं. अरुण गोविंद सगळं गाव जमा झालं, म्हटले रामाला भेटायला. आता त्यांची शूटिंग चालली होती, कंपाऊंडच्या आतमध्ये पोलीस बंदोबस्त होता, पण लोकांची भावना जर उफाळून आली, पोलीस नाही काय नाही, सगळं कंपाऊंड तोडलं. रामाला भेटायला गेले, दरवाजा तोडला आणि आत जाऊन पाहिलं तर राम सिगरेट पेत बसला. इथे भावना महत्वाची आहे का विवेक महत्वाचा? भावना. काही ठिकाणी भावनेबरोबर विवेक लागतो. लक्षात. भगवान परमात्मा कुठे आहे? भागवतामध्ये असं वर्णन आलं, मी सर्व ठिकाणी. एखादा मनुष्य जर 2 तास पूजा करत असेल आणि बाहेर आल्यानंतर जर लोकांशी भांडत असेल, लोकांचा द्वेष करत असेल, भगवान म्हणतात मला त्याची 2 तासाची पूजा आवडत नाही. एखादा मनुष्य कामामुळे देवळात आला नसेल, सगळ्यांशी प्रेमाने वागत असेल, भगवान म्हणतात मला तो माझा भक्त वाटतो. विठाला विठाला.
भावाबरोबर विवेकाचं बळ पाहिजे. नुसतंच विवेकाचं बळ असून चालत नाही बरं का, त्याच्याबरोबर वैराग्याचं बळ पाहिजे. त्यामुळे ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, विवेका वाचोनी विरक्ती वाचोनी कही, ज्ञानाशी तगनेची नाही. परत देश झाला मला कालावधी काढायचा. विरक्ती वाचोनी कही, ज्ञानाशी तगनेची नाही. ऐसे विचारोनी ठाई ठेविले देवे, ते हे विषय वैराग्य आत्मज्ञानाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. म्हणून माणसाकडे वैराग्याचं सुद्धा बल पाहिजे. वैराग्य म्हणजे वाईट गोष्टी माणसाच्या सुटल्या पाहिजे, वाईट गोष्टींचा त्याग घडला पाहिजे. बऱ्याच वेळेला लोक चांगलं करतात आणि त्याच्याबरोबर वाईटही करत राहतात. बेरीज बाकी बरोबर होऊन जाते. गाडी पुढेच जात नाही. म्हणून चांगलं तर केलं पाहिजे, पण वाईट सुटलं पाहिजे. याला वैराग्य पाहिजे. हनुमंतराय लंकेमध्ये गेले. दिवसा गेलते का रात्री गेलते? रात्री गेले. कारण दिवसा त्यांनी एका डोंगरावरून पाहिलं, त्या लंकेमध्ये असलेले सगळे राक्षस यज्ञ करत होते, पूजा करत होते. भस्माचे पट्टे, रुद्राक्षाच्या माळा. हनुमंतराय म्हणले, दिवसा यज्ञ करतायत पण रात्रीचे कोणत्या डाव्यावर जात आहेत बघितले. मनुष्य दिवसापेक्षा रात्री चांगला करतो. विठाल हनुमंतराय रात्रीचे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं त्यांचं खरं स्वरूप. सगळी दुर्जन काय खात होते काय पित होते. सगळी लंका पाहिल्यानंतर फार विषण्ण झालं. मग इथे कशा सीतामाई राहिल्या. हनुमंतराय फिरत असताना हनुमंतरायांनी एक घर पाहिलं की ज्या घरावर राम लिहिलेलं होतं, ज्या घरासमोर तुळशी होती. नक्कीच हे वैष्णवांचं घर असेल. आनंद झाला. आणि मग सकाळी सकाळी हनुमंतरायाची आणि विभीषण महाराजांची भेट झाली. आनंद झाला. विभीषण महाराजांना हनुमंतराय आले, राम भक्त आले. आता निश्चित आपल्याला राम भेटणार. दोघांचा संवाद झाला. हनुमंतराय विभीषण महाराजांना विचारतात, का हो तुम्ही इथं कसं काय राहता? सगळ्या राक्षसांच्यात कसं राहता म्हटल्यानंतर विभीषणजींनी उत्तर दिलं, म्हणजे जातात जशी जीभ राहते ना तसं राहिलं.
विभीषणजी हनुमंतरायाला विचारतात, मी रामाची भक्ती करतोय, मला राम भेटतील का? माझ्या भक्तीत काही चूक असेल तर मला सांगा. तेव्हा सुंदर उत्तर दिलं हनुमंतरायांनी. हनुमंतराय म्हणले, तुम्ही रामाची भक्ती करताय, पण अजून एक कमी त्या भक्तीमध्ये आहे, तुम्ही अजून रावणाला सोडलेलं नाही. रामाची भक्ती तेव्हाच पूर्ण होते जेव्हा मनुष्य रावणाला सोडतो. चांगलं तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा आपण वाईट सोडतो. विठ्ठल वैराग्याचं बळ पाहिजे, निश्चयाचं बळ पाहिजे, अभ्यासाचं बळ पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा पूर्वीचे जे लोक होते त्यांच्याकडे ही सगळी बळ होती. ते बलवान लोक होते, त्यांच्याकडे वैराग्याचं बळ होतं, त्यांच्याकडे विवेकाचं बळ होतं. पण आम्ही कसे आहोत? दुसऱ्याच्या सांगितलं, आम्ही देवाचे सगळ्यांची भूमिका देवाकडे मांडतात. तुकाराम महाराज तसं पाहायला गेलं तर बलवान. स्वतःचं वर्णन करताना तुकाराम महाराज अनेक अभंगामध्ये वर्णन करतात. तुकाराम म्हणे, भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे, आम्ही बलवान आहोत वीर विठ्ठलाचे गाडे, असं म्हणणारे तुकाराम महाराज पण आपली भूमिका देवाकडे मांडताना म्हणतात, देवा पूर्वीच्या लोकांची आणि आमची तुलना पूर्ण. पूर्वीच्या लोकांसारखं आपल्याला जमत, आता मागच्या पिढीतल्या लोकांसारखं आपल्याला जमत. त्यांच्यामध्ये जे बल होतं, त्यांच्यामध्ये जी शक्ती होती, त्यांची जशी बुद्धी होती, तसं आपल्याला आता जमलंच असं नाही. बरं काय पूर्वीच्या लोकांच्याकडे बल होत. आमच्या सद्गुरू जोग महाराज संस्थेमध्ये जोग महाराजांचे भाऊ होते पांडुरंग महाराज, पैलवान. आईला जर ऊसाचा रस प्यायचा असला तर असे 4 ऊस हातात घ्यायचे, हाताने पिळायचे आणि चरवीवर ऊसाचा रस करायचा. शक्ती होती त्यांच्याकडे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता आपल्याला ऊस खायला जमा, आपण सगळी दुर्बल माणसं आहे की नाही. पूर्वीचे लोक तुम्ही बघा, रायगडावर वगैरे किल्ल्यावर जाऊन बघा, मोठे मोठे दगड पूर्वीच्या लोकांनी कसे वरती दिले. म्हणजे समाजामध्ये जशी बलवान माणसं असतात तशी थोडीशी दुर्बल माणसं सुद्धा असतात. सगळ्याच बाबतीमध्ये तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही सगळी शक्ती माणसं आहे, बलवान माणसं नाही. पूर्वीचे जे लोक होते ज्यांनी तुमचा उद्धार करून, त्यांचा उद्धार करून घेतला, आपल्या बलावर उद्धार करून घेतला, ती सगळी बलवान माणसं. आम्ही कशी आहोत?
आम्ही देवा शक्तीहीने चालू कृष्ण आम्ही देवा शक्तीहीने भागुतेने करुणा याला म्हणतात भावानुसार चाल विठ्ठल चाली ऐकणारे तरी थोडेफार दिसत आहेत म्हणून मी चाली म्हणतोय. कारण वक्ता काय करत असतो माणसांच्याकडे बघत असतो यांना नेमकं काय आवडतंय कशाला माना डोलावताय चुटके सांगितल्यावर माना डोलावतात गायन खेळल्यावर माना डोलावतात काही सांगा काहीच करत नाही. वक्ता तो वक्ता नव्हे बासरीवाले बसलेले घेऊ आनंद म्हटलं चला विठ्ठल आम्ही देवा शक्ती तुकाराम महाराज देवाला म्हणतात देवा आम्ही शक्ती माणसं आम्हाला तसं जमणार जी बलवान माणसं होती त्यांच्यासारखं आम्हाला जमणार आम्ही भागवत कथा करतो मी भागवतात जवळजवळ 60 राग म्हणतो श्लोक 7 दिवसात 60 राग सगळ्या रागाला आवृत्ती होती विठ्ठल विठ्ठल कोणाला ऐकायचं असेल तर युट्यूबवर आहे भागवत त्याच्यामध्ये गाण्यात आबा महाराज गोडशे मी फक्त श्लोक म्हणतो वेगवेगळ्या रागात आणि ते आबा महाराज त्याच्यानुसार वर्णन करतात. जसं आता आपण केलं बिंबलास म्हटलं देश म्हटला तिलक कामोचं प्रमाण दिलं विठ्ठल आम्ही सगळी शक्तीन माणसं आहोत. तुकाराम महाराजांना आपली सगळ्यांची भूमिका देवाकडे मांडायची लक्षात घ्या. तुकाराम महाराज देवाकडे म्हणतात देवा तुम्ही आम्हाला मोठ्याची उदाहरणं सांगितली तुम्ही प्रल्हादजींचं उदाहरण सांगितलं प्रल्हादजीं सारखं आपल्याला जवळ का चालू ठेवा तुमचं बारीक आवाज. प्रल्हादजींची भक्ती कशी होती सगळी प्रतिकूल परिस्थिती आणि त्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत देवाची प्रल्हादजींनी भक्ती केली. आपल्याला सगळं अनुकूल असलं तरी देवाचं नामाचं चिंतन होत पण सगळी प्रतिकूल परिस्थिती होती. बाप असा होता की तो देवाचं नाव घेऊ देत नियम त्याने काढला होता की माझ्या राज्यात कोणी देवाचं नाव घ्यायचं नाही. पण अशाही परिस्थितीत देवाचं भजन सोडलं नाही. त्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादजींना मारण्याकरता 12 प्रकारचे प्रयत्न केले. हत्तीच्या पायाखाली दिलं सर्पाच्या खोलीत टाकलं उंच कड्यावरून फेकलं. प्रल्हादजींची समदृष्टी झालेली होती. समोरून हत्ती आला मारण्याकरता तर हत्तीमध्ये देव बघायचे या देवा आज तुम्ही हत्तीच्या रूपात आला. सापाच्या खोलीत टाकलं तर सापामध्ये सुद्धा देव पाहिजे या देवा तुम्ही आज सापाच्या रूपात आले. त्यामुळे हत्ती काही करू शकला नाही सापही काही करू शकला नाही. शेवटी त्या हिरण्यकश्यपूला मारण्याकरता देवाने एक अवतार धारण केला नरसिंह अवतार घेतला आणि भगवंताने त्या हिरण्यकश्यपूला मारलं. मारल्यानंतरचं वर्णन असं केलं भागवतकारांनी देव रागवले शांत होत नव्हते. मग प्रल्हादजी पुढे गेल्यानंतर शांत झाले. देवाने प्रल्हादजींना मांडीवर घेतलं. मांडीवर घेतल्यानंतर डोक्यावर हात फिरवला आणि सांगितलं बाबाळा हे काही तुझं वय आहे का रे सहन करण्याचं. त्या दुष्ट लोकांनी तुला एवढा त्रास दिला पण तरी सुद्धा तू माझी भक्ती सोडली नाही. थोडा त्रास झाला तरी लोक माळा काढून टाकतात वारी सोडून देतात. काय आमचं देवाने चांगलं केलंय आम्ही काय देवाचं भजन करायचं असं म्हणणारी लोक आहेत. देवाला शिवे देणारी लोक आहेत. पण बाळा तुला एवढा त्रास होऊन सुद्धा माझं भजन सोडलं नाहीस माझी भक्ती सोडली नाहीस
काय तुझी इच्छा आहे? मला तिने हात जोडले, म्हणली माझी जशी परीक्षा बघितली ना तशी कलियुगातल्या लोकांची बघू नका. आणि माझ्याकडे जो भाव आहे त्यांच्याकडे नसणार आहे. विठ्ठल तुकाराम महाराज देवाला विनंती करतात, देवा आमच्याकडे भावाचं बळ नाही, आमच्याकडे विवेकाचं बळ नाही, आमच्याकडे वैराग्याचं बळ नाही. अल्प भाव अल्प मती, अहो वेद मूर्ती पर्येसा अंबावती. विठ्ठल विठ्ठल आमच्याकडे भावाचं बळ नाही, आम्ही सगळी आंधळी पांगडी माणसं, विवेक नाही आमच्याकडे, वैराग्य नाही आमच्याकडे. त्यांची सगळी इंद्रिय ताब्यात होती, आमचं हे पण इंद्रिय ताब्यात. आम्ही शक्ती माणसं आहे. आम्ही देवा शक्ती रे बापू तेने करुणा करुणा करुणा. आम्ही सगळी शक्तीहीन माणसं. देवा आम्हाला जमणार, त्यांच्यासारखं आम्हाला जमणार नाही. ते किती श्रेष्ठ होते त्यांचं वर्णन महाराज परत तिसऱ्या चरणात करतात. भावटणी केला आता जोगवा तिलंगच्या जवळ
दोन्ही जवळचे तिला जाणे थोडासा फरक चालला. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा तुम्ही मोठ्यांची उदाहरणं आम्हाला सांगा. सगळे सारखे लोक असतात. एखादा बलवान असतो, स्वस्थ असतो, तर एखादा आजारी असतो. एखादा मनुष्य अपंग मनुष्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर आला तिकीट काढायला, आपण असं म्हणतो का त्याला ओ लाईन मध्ये या? अपंग मनुष्य असेल तर आपण म्हणतो पुढे जा. तुम्ही म्हणायची सुद्धा गरज नाही, सरकारने त्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली. किंबहुना त्याला अपंग सुद्धा म्हणता येत नाही. आता काय म्हणावं लागतं? दिव्यांग म्हणावं लागतं. त्याच्या संबंधाने करुणा ठेवावी लागते. तसं तुकाराम महाराज देवाला म्हणतात, ही सगळी मंडळी जी होती ती सगळी बलवान मंडळी आहेत, स्वस्थ मंडळी आहेत. आम्ही सगळी अपंग मंडळी. आपली भूमिका घेतली बघा तुकाराम महाराज. त्यावेळेस साधनेच्या मार्गाने आपण देवाकडे जाऊ शकत नाही, त्यावेळेस आपण करुणेच्या मार्गाने देवाकडे जायचं. देवाला करुणा दाखवायची. देवा नाही आम्हाला त्यांच्यासारखं जमत. ध्रुवबाळाचं तुम्ही आम्हाला उदाहरण सांगितलं. ध्रुवबाळासारखं आपल्याला जमलं. ध्रुवबाळाचं असं वर्णन केलं भागवतामध्ये. जेव्हा ध्रुवबाळ वनामध्ये गेले, नारद महर्षींनी त्यांना उपदेश केला आणि वनामध्ये जाऊन ध्रुवबाळांनी तपश्चर्या केली. कशी तपश्चर्या केली त्याचं वर्णन केले. पहिल्या महिन्यामध्ये ध्रुवबाळ फक्त 1 कवट आणि बोर खायचे. 1 दिवसाला किती? 1 कवट आणि बोर. दुसरा महिना सुरू झाल्यानंतर त्याला ध्रुवबाळाला असं वाटलं, मी कवट आणि बोर खातोय म्हणून देव मला दर्शन देत नाही. दुसऱ्या महिन्यात कवट आणि बोर खायचं सोडलं आणि झाडाची वाळलेली मुठभर पानं खायची, पाणी प्यायचं, त्याच्यावर तपश्चर्या करायची. ओम नमो भगवते वासुदेवाय जप केला. तिसरा महिना सुरू झाला, तेही खायचं सोडलं, नुसतं पाणी प्यायचं आणि त्याच्यावर सुरू केलं. चौथ्या महिन्यात पाणी प्यायचं सोडलं. आपल्याला असं जमलं, उद्या एकादशी, लोक म्हणतात उद्या एकादशी आज खाऊ नये, उद्या एकादशी आज खाऊ नये. आणि एकादशीच्या दिवशी सुद्धा विधत ठेवलेलंच आहे, एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणतात. आपल्याला ध्रुवबाळासारखं जमत नाही जमत. का सांगतो? तो काळ वेगळा होता, ते कृतयुग होतं, हे कलियुग आहे. विठाल म्हणून आपल्याला संतांनी जास्त उपास सांगितला नाही, 15 दिवसात एकच सांगितलं. तेही लोकांना भारी पडते. केलं पाहिजे उपास. 15 दिवस एक एकादशी कार्य न करीशी व्रत सुद्धा काय तुझा जीव जातो एका दिशी फराळाचे दिसे, फराळाचे दिसे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मला ध्रुवबाळासारखं जमणार नाही. पूर्वीच्या लोकांचा सारखं आम्हाला जमणार नाही. ध्रुवबाळाने पावटणी केला का? काळाची पायरी केली बरं का. जेव्हा ध्रुवबाळाला नेण्याकरता वैकुंठातून विमान आलं, ध्रुवबाळाने सजून धजून त्या विमानात बसायची तयारी केली. सजून धजून याचा अर्थ सुंदर कपडे घातले, माळा घातल्या गळ्यामध्ये, मुद्रा वगैरे लावली, हातात पताका वगैरे घेतली, वैष्णवाचा शृंगार, तुळशीच्या माळा वगैरे घालून ध्रुवबाळ त्या ठिकाणी बसायला निघाले. तेव्हा काळ देवता तिथे आली आणि ध्रुवबाळाला सांगितलं, ध्रुवा तुला आढळपदाला जायचंय ना, तर हे मानवी शरीर इथं सोडून मग दिव्य शरीराने तो आढळपदाला जा. ध्रुवबाळाने त्या काळ देवतेला वाकायला सांगितलं. वाकल्यानंतर ध्रुवबाळाने त्याच्या डोक्यावर पाय ठेवला आणि त्याच्या डोक्यावर पाय ठेवून ध्रुवबाळ विमानात बसले आणि आढळपदाला गेले. विठ्ठल संतांसारखं जमणार नाही. सगळे लोक सारखे नसतात. आम्ही तुमच्याकडे येत असताना न्यायाच्या मार्गाने येऊ शकत नाही, आम्ही तुमच्याकडे करुणेच्या मार्गाने. जेव्हा न्यायाचा मार्ग बंद होतो तेव्हा करुणेचा मार्ग चालू असतो.
एखादा गुन्हेगार असेल, न्यायाचा मार्ग त्याच्याकरता जेव्हा बंद होतो त्यावेळेस त्याच्याकरता एक मार्ग शिल्लक असतो. काय म्हणतात त्याला? फाशीची शिक्षा झाली तरी सुद्धा तो सुटू शकतो. त्याला काय म्हणतात? दयेचा अर्थ त्याने केला. आणि कदाचित जर त्या राष्ट्रपतीला दया आली तर त्याची फाशी माफ होऊ शकते. तसं देव म्हणजे राष्ट्रपतीच आहे. आपण जर देवाला म्हटलं माझा न्याय निवाडा, कारण देवाने आपली कर्म वाचायला जर सुरुवात केली, आपण देवाच्या पायाजवळ सुद्धा उभं राहू शकत नाही. अशी आपली कर्म आहेत, लक्षात घ्या. पण देवाकडे कर्माच्या मार्गाने जायचं नाही, देवाकडे दयेच्या मार्गाने जायचं. देवाला म्हणायचं, देवा तुम्ही दयाळू व्हा, तुम्ही कृपाळू व्हा, आम्ही कशी असू द्या, तुम्ही आमचा उद्धार करा. पूर्वीच्या लोकांचं आम्हाला सांगू नका ते कसे होते शेवटच्या चरणात. तू का परमेश्वर आहे का? संत धीरा समुद्र तुकाराम मला म्हणतात, संत जे आहेत ते वीरातले वीर आहेत. काही धर्मवीर असतात, काही त्यागवीर असतात, काही दानवीर असतात, काही विद्यावीर असतात. पण संत जे आहेत ते सगळे वीरातले वीर. धर्मवीर आहेत काही काही, त्यांच्या जीवनात धर्म प्रधान आहे. धर्मवीर संभाजी महाराज. काही त्यागवीर आहेत, त्यांनी आपल्या जीवनात त्याग केला. रणतीदेव असेल, शिबी महाराज असतील, त्यागवीर आहेत. जनक महाराजांसारखे काही विद्यावीर आहेत. पण संतांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर सगळे वीरातले वीर म्हणजे संत आहेत. वीर म्हणजे केवळ तुम्ही शत्रूला जिंकतो, बाहेरच्या शत्रूला जिंकतो त्याला वीर समजू नका.
जो इंद्रियांना जिंकतो, जो मनाला जिंकतो, तो खरा वीर आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि नुसते वीर संत आहेत असं नाही, तर ते धीर आहेत. मनुष्याच्या जीवनामध्ये तो धीर असला पाहिजे. अनेक जरी संकट आले, अनेक जरी दुःखाचे प्रसंग आले, ज्ञानोबांनी धीर शब्दाचं व्याख्यान करताना अगस्त्य ऋषीची उपमा दिली. समुद्र जरी पुढा उभा असला तरी अगस्त्य ऋषी जसे एका घोटात समुद्र पिळून टाकतात, तसं अनेक प्रकारची संकट आली, अनेक प्रकारची दुःख आली, मानापमान झाले, निंदा झाली, तरी जो आपला धीर सोडत नाही आणि नामस्मरण करतो, परमार्थ करतो आणि देवाची प्राप्ती करून घेतो, तो खरा धीर आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनात जेवढी दुःख आली तेवढी आपल्या जीवनात आली असती तर आपण परमार्थात राहिलो. तुकाराम महाराजांना लोकांनी जेवढा त्रास दिला तेवढा आपल्याला जर दिला, आपण त्याच्यात टिकलो नसतो. बरं, मानापमान सहन करणं सोपी गोष्ट नाही. थोडी जरी विद्या आली तरी माणसाला लाज वाटते, मान आडवा येतो. विठ्ठल विठ्ठल थोडस जरी प्रतिष्ठा वाढली, मान वाढली, त्याला वाटतं मी कीर्तनात टाळ कसं काय वाजवू, मी टाळी कशी काय वाजवू, मी कीर्तनाला कसा जाऊ. या मान प्रतिष्ठा आडव्या येतात. परंतु संत जे आहेत त्यांनी मानाला जिंकले, निंदेला जिंकले. किती निंदा झाली लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांचं वर्णन असं करतात, काही लोकांनी तुकाराम महाराजांची दंतकथा सांगितली, गाढवून दिंड काढली. गल्लीतून तुकाराम महाराज जिजाबाईला राग आला. जिजाबाई आले आणि म्हटले कोणी दिंड काढली त्याच्याकडे बघतेच. तुकाराम महाराज म्हटले आवले काही बघू नको, आता शेवटची गल्ली राहिली तेवढी पूर्ण करून टाकू. आपण नुसतं म्हणायचंय, आपल्याकडे शक्य नाही. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे वीर्या वीर संत धीर समुद्र, आम्ही देवा शक्तीने भागवतेने करुणा. अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी जेव्हा करुणा वागली, आपल्यालाही अशीच करुणा वागायची. आपली वेळ संपत आलेली आहे. एकदा सगळी मिळून देवाचं भजन करू. पुरुष मंडळी आणि काळकरी मंडळी माझ्याबरोबर म्हणते आणि माता भगिनी जे आहेत ते मागे म्हणते. सगळ्यांनी टाळी वाजवायची. कोणाचा आवाज जास्त येतोय आपल्याला बघायचा. विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी एकी केली हातोपडी
आईला 2 मुलं असतात. एक असा थोडासा लहान असतो आणि एक थोडासा मोठा झालेला असतो. एक जाणता असतो आणि एक नेणता असतो. आईचं प्रेम जाणत्यावर जास्त का नेणत्यावर जास्त? आईंनी सांगतो. जाणत्यावर का नेणत्यावर जास्त? आईचं प्रेम नेणत्यावर जास्त. म्हणजे ज्याला काही कळत नाही त्याच्यावर जास्त. त्याला कळत नाही तो मुलगा त्याने मांडीवर शी केला, शो केला तरी आईला काही वाटत नाही, उलट कौतुक वाटत. मोठा झाल्यावर कसं वागायला? धाकुट्याच्या मुखी घास घाली माता वरी करी सत्ता शहाण्या. शहाण्याला रागवते आणि लहानाला मात्र खाऊ घालते. लहान असतो एक मोठा असतो. मोठ्याला जर भूक लागली तर ते मोठं काय करतं? किचन मध्ये जात, खाली खुर्ची ठेवतं, वरचा डबा काढत आणि त्या डब्यातले लाडू खात. लहानाला जर भूक लागली तर लहान काय करतो सांगा? रडतो. आणि त्याचं रडणं ऐकलं, आई कुठेही असू द्या धावत पळत येते ना. आल्यानंतर आई लगेच मोठ्यावर रागवते. बाळ्या तुला अक्कल आहे का रे? दादा रडतोय तो खुशाल लाडू खातो. मग आई त्याला उचलून कडेवर घेते आणि आपल्या हाताने लाडू घेते आणि त्याच्या तोंडात घालते. तसं तुकाराम महाराज म्हणतात, देवा आपल्या स्वतःच्या बाळावर जे तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले ती तुमची सगळी मोठी मुलं आहे. आम्ही मात्र तुमची लहान मुलं आहे. आम्हाला काही कळत नाही. आई जशी मोठ्या मुलावर प्रेम करण्यापेक्षा लहान मुलावर करते, तसं तुम्ही सुद्धा आम्हाला काही कळत नाही म्हणून आमच्यावर सुद्धा प्रेम करा आणि आमचा तुम्ही काय करा? उद्धार करा. ज्ञानेश्वर या ठिकाणी आपली सेवा वेळेत पूर्ण झाली. कितीला सुरू झालं होतं? जवळजवळ 10 झाला. पण आपण कितीला संपवले? 11:30. म्हणजे 1.5 तास केले. कारण भरपूर झाला आता 1.5 तास. म्हणजे पाऊस येतोय. मी आमच्या जितू भाऊला सांगितलं होतं आता करून घ्या म्हटलं, पाऊस येतोय. मी खूप थकलेलो आहे, माझी तब्येत बरोबर नाही. कोणालाही करायला तर एवढे लांबून प्रवास करायचा. ते प्रवचन असतं रोजचं, सकाळचे पाठ असतात. प्रवास आळंदीत फार मोठा उत्सव चालू आहे. ते म्हटले मी कार्यकर्त्यांना विचारतो. पहिला ग्रीन चिन्ह दिलं तर बरं का त्यांनी मला. म्हटले कार्यकर्त्यांना विचारतो आणि सांगतो. नंतर परत फोन आला, नाही तुम्हाला यावंच लागतं. तर ठीक आहे म्हटलं, प्रेमाचं आग्रह आहे. त्या संस्थेचे विद्यार्थी आहेत. सद्गुरू जोग महाराजांच्या आळंदीला संस्था आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, की तुम्हाला महाराजांनी सांगितलंच असेल. जिथे विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकांना पगार नाही. संस्थेने गेल्या 108 वर्षामध्ये जवळजवळ 5,000च्या वर कीर्तन करत आहे. आणि विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही. विद्यार्थ्याच्या राहण्याची सोय, जेवणाची सोय संस्था करते. पंढरपूरला सुद्धा संस्थेची शाखा आहे लहान मुलांच्या करता. तिथे 150 विद्यार्थी आहेत. आपल्या संस्थेच्या कार्याची दखल यावर्षी सरकारने सुद्धा घेतली आणि आपल्या संस्थेकरता जवळजवळ 10 कोटी रुपयाचा निधी सरकारने दिला. एकनाथराव शिंदे साहेबांनी दिला 5 कोटीचा आणि देवेंद्रजींनी 5 कोटी दिली. आणि ते म्हणजे अजून पुढे किती लागेल आम्हाला सांगा. विद्यार्थ्यांची मोफत सोय झाली पाहिजे, राहण्याची सोय झाली पाहिजे, जेवणाची सोय झाली पाहिजे. तेव्हा तुम्ही कधी आळंदीला आलात अवश्य आपल्या वारकरी शिक्षण संस्थेला भेट द्या. संस्थेच्या वतीने मी सुरुवातीला सांगितलं, मंदिरामध्ये रोज ज्ञानेश्वरी असते, ती लाईव्ह दाखवली जाते. कोणाला जर ज्ञानेश्वरी शिकायची असेल, ऐकायची असेल तर माझ्या नावाचं एक YouTube चॅनल आहे. त्याच्यामध्ये भागवत आहे, रामायण आहे, पुन्हा ज्ञानेश्वरी जवळजवळ 8 अध्याय टाकलेले आहेत. घरी बसून सुद्धा आपण ते ज्ञानेश्वरी शिकू शकतो. बरीचशी मंडळी अशी त्यांनी घरी ज्ञानेश्वरी तयार केलेली आणि सुंदर असं संगीतमय भागवत हे
खूप मला आवडलं यांचं बरं का. बासरी वादक मिळत नाही. मी 11,000 रुपये देतो 7 दिवसाचे, तरी सुद्धा येत नाही. अहो पण अजून तुम्ही मोस्ट वॉन्टेड झाले नाही, प्रसिद्ध झाले ना, तुम्हाला सुद्धा वेळ मिळणार. पण आता पुढे समाजात करावं लागेल, सेवा करावीच लागेल. चांगली गोष्ट आहे, परंतु पैसे घेत नाही खूप चांगली आहे. आणि एवढं असून सुद्धा ते अशी माणसं तर आम्हाला पाहिजे निष्काम. आम्ही सुद्धा ठरवत नाही पैसे, जे देईल ते घेतो. 200 भागवत केली मी, कशी पैसे ठरवले नाही तर. पण आता जे कलाकार बाहेरून येतात ते म्हणतात एवढंच पाहिजे आणि तेवढंच पाहिजे, मग ते द्यावं लागतं. त्यांचंही बरोबर आहे, त्यांचा संसार त्याच्यावर आहे. विठ्ठल माझं त्यांनी काय कुठं ओझं उचलाय थोडं जायचं. म्हणून चांगलं आहे. याला जर अध्यात्माची जोड असेल तर आणखी चांगला फायदा होतो. झालेली सेवा भगवंताच्या ज्याने समर्पित करतो. भगवंताने आपल्या सर्वांच्या पुढे नामस्मरण करून घ्यावं, चिंतन करून घ्यावं. आपले रागद्वेष कमी झाले पाहिजे, भांडणं कमी झाले पाहिजेत, सर्वांच्या विषयी प्रेम वाढलं पाहिजे आणि आपण सुखी झालो पाहिजे, ही देवाकडे प्रार्थना करतो. तुका म्हणे वीर्या वीर,
अखंड हरिनाम सप्त्याचा अमृत महोत्सवी वर्ष आणि या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आजच्या 6व्या दिवसाची कीर्तन वाक्पुष्प सेवा आपल्या सर्वांचे परिचित असणारे गुरुवर्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था अध्यापक आळंदी देवाची। आणि माऊलीबद्दल सांगायचं झालं तर आम्ही ज्या संस्थेमध्ये शिक्षण घेतलं त्या संस्थेमध्ये भांडारकर म्हणजे संस्कृत व्याकरण शिकवायला माऊली आम्हाला होते। आणि आमची ज्या वर्षी 4थ्या वर्षाची परीक्षा झाली कीर्तनाची आणि आम्हाला कीर्तनासाठी परीक्षित म्हणून माऊलीच होते। आणि माऊलींच्या विषयी सांगायचं झालं तर माऊलींची संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे बरं का, पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे। आणि दररोज ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये गेली 6 वर्षापासून माऊली ज्ञानेश्वरी सांगतात। ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरीवर रोज माऊलींची प्रवचन असतात। आपल्याला ज्ञानोबारायांचं दर्शन घ्यायला भेटत नाही, दररोज माऊली ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये प्रवचन सांगतात। किती मोठा अधिकार असेल। अजून माऊलींबद्दल काय सांगायचं, भादवड या ठिकाणी चिंतामणी बाबा आपले भादवडचे त्यांनी माऊलींची भागवत कथा ठेवली होती 2 वर्षापूर्वी। आणि ऐका जरा, भागवत कथा ठेवली होती आणि चिंतन बाबांनी मला विचारलं की माऊलींना पाकिट किती भरायचं। म्हटलं माऊलींना सेपरेट तुम्ही 75,000चं पाकिट भरा, इतरांना काय भरायचं ते भरा। चिदानंद बाबांनी 75,000चं पाकिट भरला। माऊली आळंदीला गेले आणि माऊलींनी आळंदीमधून मला फोन केला, जितू महाराज एवढे पैसे कशाला भरले? 11,000 रुपये परत फोन पे केले आणि सांगितलं गोशाळेला दान करा। म्हणजे इतकी मोठी व्यक्ती। आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या कीर्तनामध्ये की 60च्या 60 राग माऊली त्यांच्या कथेमध्ये गातात। म्हणजे चौरिंगी चिराजाला म्हणतात असं असणारे व्यक्तिमत्व म्हणजे माऊली आहेत। दररोजच आपल्या सप्त्यामध्ये आपण विद्वान सगळे कीर्तनकार बोलावलेले आहेत। त्याचं एकमेव कारण की आपला हा अमृत महोत्सवी वर्ष आणि या अमृत महोत्सवी वर्षामध्ये कोणतरी प्रत्येक दिवशी एक साधनानिष्ठ व्यक्तिमत्व भगवंताच्या जवळची ज्ञानोबारांच्या जवळची व्यक्ती आपल्या जवळ असली पाहिजे। या अनुषंगाने सगळ्या कीर्तनकारांचं नियोजन केलेलं आहे। आणि माऊलींनी वेळात वेळ खर्च करून माऊली इथपर्यंत आले। माऊलींनी सांगितलं होतं की महाराज आज काही जमणार नाही, तुम्ही कोणीतरी बघा। मी सांगितलं माऊली काही जमणार नाही, तुम्हाला यावंच लागेल। आणि माऊलींनी शब्दाला मान देऊन इथपर्यंत आले। भगवंताचा प्रसाद म्हणून माऊलींचा आम्ही शब्दपुष्पाने या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत। आणि आज कीर्तनासाठी ज्यांनी मृदुंगाची साथ केली ते आमचे सागर भाऊ कोकतारे आणि प्रसादजी पाटील। माऊलींनी सगळेच राग जवळजवळ कीर्तनामध्ये गायले। पक्वाच्यांनाही वाजवायला घाम फुटला, यात नवलनाही दोघांचे दोस्तर सुटले। म्हणजे नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, कीर्तन वाजवता वाजवता दोघांचे। हे जरी हसण्यासारखं असलं तरी याच्यामधून एक देवाचा भावही आहे बरं का। आणि त्याचप्रमाणे आज या ठिकाणी बासरीची ज्यांनी सेवा दिली ते आमचे किरण महाराज आणि यांचे परम मित्र असणारे सुबोध लासुरे, अतिशय गोड वादक महाराज, किती गोड वादक आहेत। आज ते कीर्तनाला आलेले आहेत। परवा दिवशी ते काकड्याला सुद्धा आले होते। आपण गावातली मंडळी काकड्याला येत नाही, ते कल्याणवरून काकड्याला येते 4 वाजता। असं असणारे व्यक्तिमत्व त्यांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आणि विनामूल्य बरं का, 1 रुपया सुद्धा घेत नाही, 1 रुपया सुद्धा घेत नाही। त्याचप्रमाणे आमचे गायनाचार्य असणारे प्रमोद भाऊ आहेत, राजू महाराज अमृती आहेत। आणि आज या ठिकाणी महंत महानंद बाबा यांचे चिरंजीव आपले तुषार भाऊ काल्यची या ठिकाणी उपस्थित आहेत। मंदिरासाठी महंत महानंद बाबा यांच्या नावाने संपूर्ण काशीनाथ बाबांच्या परिवाराकडून मंदिरासाठी त्यांनी 11,000ची देणगी सुद्धा या ठिकाणी दिलेले, त्यांची शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो। आणि उद्याचे कीर्तन कार्यक्रम असे असतील, उद्या 3 ते 4 वेळेमध्ये प्रवचन होणार आहे। आणि प्रवचनकार हरिभक्तपर्यंत देवराज महाराज केली देवरू यांचं प्रवचन होणार आहे। बरोबर 4 वाजता पालखी सोहळा निघणार।